महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार हे आता सगळ्यांनाच माहित आहे आणि त्याच दृष्टीनं दोन्ही बाजूंनी जागा वाटपासाठी रस्सीखेच सुद्धा सुरू आहे। आता तर फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवसही निघून गेलाय, त्यामुळे 23 नोव्हेंबर रोजी जो निकाल लागेल तो कसा असेल याचा अंदाज बांधायला काहीच हरकत नाही। काही ठिकाणी एकाच बाजूच्या दोन्ही पक्षांनी उमेदवार दिले आहेत, तर काही ठिकाणी बंडखोरी सुद्धा झालीये, पण जवळपास 90% जागांवर लढती निश्चित झाल्यात। 6ही पक्षांच्या अधिकृत उमेदवार याद्यांचा अभ्यास केला तर असं दिसून येईल की या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध उभाटा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यातच खरी लढत असणार आहे। भाजपा आणि काँग्रेस यांच्यात विदर्भात चुरस रंगणार आहे। काय आहे हे गणित आणि कोण कोणाच्या विरोधात किती जागांवर लढतोय यावरच आज आपण एक नजर टाकणार आहोत। नमस्कार, मी शुभांगी आणि कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर। तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा। अधिकृत उमेदवार याद्यांकडे पाहिलं तर महायुतीनं 281 जागांवर उमेदवार उभे केले आहेत, पण काही ठिकाणी अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी सुद्धा केली आहे आणि काही ठिकाणी तर एकाच बाजूच्या दोन्ही पक्षांनी उमेदवार उभे केले आहेत। 4 तारखेनंतर चित्र स्पष्ट होणार असलं तरी आपण अधिकृत याद्यांचा थोडक्यात अभ्यास करूयात। मुंबईत शिवसेना विरुद्ध उभाटा सेना यांच्यात 11 ठिकाणी लढत होणार आहे, त्याचा वेगळा व्हिडिओ आम्ही केलाय। आता आपण विचार करू राज्यातल्या सगळ्या म्हणजेच 288 जागांचा। भारतीय जनता पार्टीनं उभाटा गटाच्या विरोधात 32 ठिकाणी, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात 39 तर काँग्रेसच्या विरोधात सर्वाधिक म्हणजेच 75 जागांवर उमेदवार दिले आहेत। अर्थात काँग्रेस सगळ्यात जास्त जागांवर लढत असल्यामुळे भाजपाची जास्त ठिकाणी लढत होणार हे साहजिकच आहे। आता पाहूयात शिंदेंची शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातली लढत। एकनाथ शिंदे यांनी उभाटाच्या विरोधात 53 ठिकाणी उमेदवार उभे केलेत, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात 10 ठिकाणी उमेदवार उभे केलेत। शिंदेंची शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा 19 ठिकाणी सामना होणार आहे। आता पाहूयात अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातली लढत। अजित पवारांनी काका शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात 37 ठिकाणी उमेदवार दिले आहेत। आश्चर्य म्हणजे उभाटा गटाच्या विरोधात फक्त 5च उमेदवार दिलेत, तर काँग्रेसच्या विरोधात 6 उमेदवार दिले आहेत। ही आकडेवारी आपल्याला काय सांगते तर एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांच्या विरोधात फक्त 10 उमेदवार दिले आहेत, तर अजित पवारांनी उभाटा गटाच्या विरोधात फक्त 5 उमेदवार दिले आहेत। हे साहजिकच आहे, कारण विद्यमान आमदारांची जागा ही तो पक्ष लढणार हे ठरलंच होतं। उरलेल्या जागा वाटून घेणार असंही ठरलं होतं। त्यानुसार अजित पवारांनी त्यांच्या सोबत गेलेले 40 आमदार आणि उरलेल्या 108 पैकी मिळालेले 8 आमदार अशी 48 जणांची यादी जाहीर केली आहे आणि म्हणूनच शिंदेंची शिवसेना विरुद्ध उभाटा गट यांच्यात 53 ठिकाणी तर अजित पवार गट विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्या सर्वाधिक म्हणजे 37 ठिकाणी लढत होणार आहे। भाजपा आणि काँग्रेस 75 मतदारसंघात आमने सामने आहेत। आम्ही दिलेल्या आकडेवारीत महायुतीची एकूण उमेदवार संख्या ही 276 होते। महायुतीनं मित्र पक्षांना 5 जागा सोडल्या आहेत, म्हणजे 60 ठिकाणी महायुतीतल्या पक्षांनी आपल्याच मित्र पक्षाच्या विरोधात उमेदवार दिलाय। हे चित्र 4 तारखेला बदलेल, पण मूळ प्रश्न असा आहे की 23 तारखेनंतर काय होणार। या संदर्भात आम्ही ज्येष्ठ राजकीय पत्रकार शैलेंद्र परांजपे यांच्याशी चर्चा केली। पाहूया ते काय म्हणतात। निकालानंतर काहीही होऊ शकतं, फक्त भाजपा काँग्रेस सोबत जाणार नाही आणि काँग्रेस भाजपा सोबत जाणार नाही, कारण हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष आहेत। उरलेले 4ही पक्ष हे प्रादेशिक पक्ष आहेत। 2 पक्षांचे 4 पक्ष झालेत। 2019 मध्ये उद्धव ठाकरेनं बाजू बदलली आणि काँग्रेस आणि त्यावेळच्या एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सरकार स्थापन करून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवून आणला होता। आता शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे 2 भाग झाल्यामुळे अभूतपूर्व अशी राजकीय परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे। अशाच प्रकारच्या राजकीय भूकंपाची पुनरावृत्ती 2024 मध्येही होणार आहे। कोणत्याही आघाडीला बहुमत मिळालं नाही तर अत्यंत गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होणार आहे। त्यानंतर जनतेला पुन्हा नवीन समीकरणाचं सरकार पाहायला मिळू शकतं। आता तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार असं तुम्हाला सुद्धा वाटतं का? नवीन समीकरण कशी असू शकतात ते तुम्ही आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशा समीकरणांचं सरकार राज्याला प्रगतीपथावर नेऊ शकतं का हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। कृपया आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।